शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरि ओम। निम्मा गीता नित्यपाठ झाल्यानंतर हे सगळे ध्यानयोगाचे श्लोक सुरू होतात। शुचोदेश प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नात्योश्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम। चैल, अजिन आणि कुश असं एकावर एक, तर ते वरतून खालच्या बाजूने क्रम आहे। कुश सगळ्यात खाली, कुश म्हणजे एक प्रकारचं गवत। अजिन म्हणजे कातळ, हरणाचं कातळ, आणि त्याच्यावरती चैल म्हणजे धूतवस्त्र। धूतवस्त्र असलं पाहिजे, कॉटनचं असायला पाहिजे असं यांनी म्हटलं नाहीये, कारण की त्यावेळेला कॉटन सोडून दुसरं काही नव्हतंच। तर इतर काही कापडं नव्हते, त्यामुळे ऑप्शनच नव्हतं, कॉटनच होतं। त्यामुळे चैल म्हणजे धूतवस्त्र आणि ते कॉटनचंच असलं पाहिजे। शुचो पवित्र स्थान, देश म्हणजे स्थान, शुचो देश। प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम। स्थिर हा शब्द योगाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर योगसूत्र आणि भगवद्गीतेतला योग हे हँड इन हँड जातात नेहमी। आता योगसूत्रामध्ये स्थिर सुखम आसनम असंच आसनाची व्याख्या केली आहे, स्थिर सुखम आसन। तसंच यांनी स्थिरम आसनम आत्मनः, स्थिर असलं पाहिजे आपलं आसन, स्थिर असलं पाहिजे म्हणजे ज्याच्यावर बसतो ते पण स्थिर असलं पाहिजे, आणि बसल्यानंतर ती व्यक्ती स्थिर असली पाहिजे, तिचं आसन स्थिर असलं पाहिजे। बसतो ते स्थिर असायला पाहिजे ही पण गोष्ट आहे, कारण की काही शरीराची हालचाल झाली कुठल्याही प्रकाराने, स्वतःहून केली किंवा तशी बाय अँड बाय झाली, तरी देखील मन स्थिर नाही राहत। मी झोपाळ्यावर बसून ध्यान केलं तर लागणार नाही। आपलं आसन असलं पाहिजे हे पण मुद्दामून सांगितलेलं आहे, आत्मना। कारण काय होतं की आपण जिथं ध्यानाला बसू त्या ठिकाणी स्वतःचं आसन घेऊन जावं, असं पूर्वीच्या काळामध्ये
त्या सगळ्या गोष्टी घेऊनच जात असत. पण हे वनात ध्यान करत असत पूर्वीच्या काळामध्ये. आता वनच नाही राहिलेली, त्यामुळे वनातलं ध्यान वगैरे चेंज म्हणून तिथं ठीक आहे जायला, शांतता मिळायला पाहिजे असेल वनात जायचं वगैरे. आता ते सगळं गेलं, वनात कुठे शांतता नाही, लोक सगळे जाऊन तिथं डिस्टर्बन्स निर्माण करतात. हे सगळं सांगण्याचं कारण की स्थिर अशा प्रकाराने बसता आलं पाहिजे, शांत जागेत बसता आलं पाहिजे, गडबड नसली पाहिजे आजूबाजूला. या सर्व गोष्टी बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत. आणि या जर का रिक्वायरमेंट्स पूर्ण नाही झाल्या तर माणसाचं ध्यान म्हणजे ज्या सूक्ष्म भागामध्ये जायला पाहिजे त्या भागामध्ये जाणार नाही. मग ध्यानाचा कार्यक्रम केला किंवा 7 दिवसाचा कोर्स केला वगैरे, असे ते सगळे माहिती निर्माण होते त्याच्यातनं. पण प्रत्यक्ष ध्यान लागायचं असेल तर त्यासाठी तो स्वतःवरतीच प्रयोग करायचा आहे. स्वतःवरती केलेला प्रयोग कसला आहे? शांत राहण्याचा प्रयोग आहे. पहिली गोष्ट म्हणजे आवाज, गडबड, गोंधळ याच्यापासून लांब शक्यतो असावं. अति उंच असू नये, अति नीच म्हणजे खाली सकल भागामध्ये असू नये. नाही तर मग ते सकल भागामध्ये पूर्वीच्या काळातल्या गोष्टी आहेत या सगळ्या. आता कोणी असं सकल भागामध्ये वगैरे ध्यान करत नाही, परंतु खड्ड्यात बिड्ड्यात बसून. तर कदाचित त्या जमिनीचा जो उपसर्ग होतो, त्या जमिनीपासून होणारे उपसर्ग ते योग्याला त्रासदायक होऊ शकतात, म्हणून त्या गोष्टी सांगितल्या. आणि हे सगळं प्रत्येक वेळेला ते हरणाचं कॅतळं वगैरे खूप लोक ते ध्यान करायचं म्हटल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी जमवायचा उद्योग करतात. त्याची काही गरज नाही आहे ॲक्च्युली. हेच सगळे प्रकार पहिल्यांदा जमत बसायचे. आमच्याकडे ना एक सायंटिस्ट होते आणि ते असे फार उत्साही होते असल्या काही गोष्टी बाहेरच्या करण्यात, मेन गोष्ट. आणि त्यांचे मित्र आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, म्हणजे कॉलेजमध्ये, आणि का हे रिसर्चमध्ये होते. त्यावेळेला त्याला ते भेटायला आले होते. आणि मग त्यांनी ते सांगितलं मी काय काय करतोय, उत्साही आणि काय सगळ्या गोष्टी जमा करायच्या वगैरे. तर ते काय म्हणले की साठ्याला जर का व्यायामशाळेत घालायचं म्हटलं तर पहिल्यांदा 100 लंगोट शिवून ठेवे. म्हणजे व्यायाम करणं लांबच राहिलं, हे पेरिफेरल तयाऱ्याच भरपूर करत बसायचं नाहीच. उत्साह असतो हे गोष्ट करूये, उत्साहाने करायला पाहिजे हे गोष्ट करूये, पण मेन गोष्ट उत्साहाने करायला पाहिजे. तर बरेच लोक खूपच बाह्य गोष्टींना महत्त्व दिलं जातं आणि काय 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 गोष्टी चालू राहतात. एकण परमार्थाबाबतीमध्ये हीच गोष्ट आहे. आता समर्थांची एक ओवी आहे की ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्ष रक्षिले पाहिजे, असं एका समाजामध्ये आहे. तर काही समाज समर्थांचे कसे आहेत की ते महंतांच्यासाठी आहेत, म्हणजे जे फिरून कार्य करतात ते महंत त्यांच्यासाठी म्हणून आहेत ते. तर ती गोष्ट जी आहे ती महंतांच्यासाठी त्या काळामधले जे महंत होते, खूप आपण 350 वर्षापूर्वीच्या काळाचं बघतोय, 350-400 वर्षापूर्वीच्या काळात ते बघतो आपण आता. तर त्या काळामध्ये जे महंत होते फिरून काम करणारे, कार्य करणारे, त्यांच्या बाबतीमध्ये ते इंडिपेंडंट असावेत असं त्यांना त्यावेळेला अभिप्रेत होत. नाही तर स्वयंपाकच करत बसले. म्हणजे आपण जसं करतो की आज काय काय हे पाहिजे, आज ते पाहिजे, असं जर का तो महंत करायला लागला तर त्याला कार्यासाठी वेळ मिळणार नाही, स्वतःच्या साधनेसाठी वेळ मिळणार नाही, आणि हे सगळं
म्हणून ते सांगितलं होतं. त्याच्यामध्ये दासबोधात आलेलं आहे. तर इथेच जवळपास राहणारे एक गृहस्थ होते. आता ते कुठेच माहिती नाही मला, परंतु ते दररोज भिक्षा मागायचे. तर त्या विचारलं की चांगले शिकलेले नोकरी करणारे वगैरे वगैरे होते, भिक्षा मागायचे. आणि मग विचारलं की तुम्ही भिक्षा का मागता, तर समर्थांनी सांगितलं आहे की ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे, भिक्षा ते मी पाळतंय. म्हणजे इतर सगळी वचनं गेली समर्थांची कुठेही. सोहमात्मा स्वानंद घन वगैरे वगैरे गेलं, भिक्षा मागा. म्हणजे काहीतरी प्रदर्शनीय करण्याची लोकांना सवय असते. हा असला कुठलाही भाग करण्याची आवश्यकता नसते, किंवा लोकांना दिसलं पाहिजे आता हे कसे समर्थ भक्त आहेत, भिक्षा मागतात असं लोकांनी म्हटलं पाहिजे. असे ते सगळे बाह्य उद्योग करणे, म्हणजे मुख्य काय सांगितलं ते बाजूलाच राहतं. तसं या शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मना नात्युश्रितम नातिनीचम, हे सगळं काय आता या काळाला ते लागू नाही आहे विशेष, कारण की आपण सर्वसाधारणपणे योग्य स्थानी बसत असतो. मुख्य करायचं काय हे समजलंच नाही, आणि मग हे सगळे भानगडीच्या गोष्टी चालू राहतात. आणि मग त्याच्यामध्ये मग कौतुक निर्माण होतात त्याच्यातनं भयंकर, की हे कसे आध्यात्मिक आहेत असं लोकांनी असे कौतुक निर्माण होतात. आणि लोकांना सुद्धा कशाचं कौतुक असेल काय सांगता येत नाही. म्हणून त्या परमार्थाच्या मधला जो कोरचा भाग आहे की अंडरस्टँडिंग ऑफ सेल्फ, त्या ठिकाणी फोकसिंग होतच नाही. त्याच्या या बाह्य भागांच्या मध्येच सारखं लक्ष फिरत राहतं. म्हणून आपण ज्या वेळेला श्लोकांचे अभ्यास करू किंवा कुठल्याही विषयाचं प्रतिपादन करू, त्यावेळेला आपण सध्याच्या समाजाची स्थिती आणि सध्याच्या मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये त्या गोष्टीचा विचार करून बोललं पाहिजे. म्हणजे कुठली तरी गोष्ट डोक्यामध्ये घ्यायची आणि का ते बडोत बसायचं की चला कुशी आणा, मग ते सारख्या लांबीचे असले पाहिजेत, मग ते घालायचे कसे वगैरे. मग ते पूर्वीच्या काळातल्या कुठल्या त्या याच्यामध्ये सांगितलंय का, त्याच्यावर बसलं की तुझं काय होतं ते बघ ना. त्याच्यावर बसलं की मन फिरतच राहतंय. ते कुश घाला, काय घाला, वाटेल ते घाला तिकडे. चंचलम ही मन कृष्ण, ही मुख्य गोष्ट आहे. प्रमाती बलवत दृढ. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी न करता अव्हेलेबल मऊ त्या काळामध्ये जे होतं ते लोक वापरत होते, की ज्याच्यामुळे खाली जमिनीची ओल लागणार नाही वगैरे अशा प्रकारचा. आता तशा प्रकारची स्थिती नाही आहे. आताचं कन्स्ट्रक्शन आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्या याला लागू नाहीत. फक्त जे बेसिक गोष्ट आहे की जमिनीचा उपसर्ग होऊ नये शरीराला. फार गार पडलेलं असते, फरशी गार पडली तर त्याच्यावर बसले असं करू नका. त्याच्यावर काहीतरी आसन घेऊन बसा की ज्याच्यामुळे जमिनीचा गारवा तुम्हाला त्रासदायक होणार नाही. शरीराची काळजी घ्यायला पाहिजे थोडक्यात म्हणजे. आणि शरीराची काळजी का घ्यायला पाहिजे, तर शरीराची आठवण येता कामा नये ध्यान करताना. म्हणजे शरीराला विसरायचं असेल तर शरीराची योग्य काळजी घ्यायला पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे बेसिक अंडरस्टँडिंग जर का नसेल तर आपण नको त्या गोष्टीवरती भरतेच बसू. तुफान खाऊन आले कुठंतरी आणि दुपारचं ध्यान सत्र आहे, मग गोड ध्यान लागलं. हे असले जे प्रकार आहेत, या प्रकारामध्ये सायन्स समजून घेतलं पाहिजे. त्याचं तुफान खावा का द्या ज्याचा प्रश्न आहे. असं काही शास्त्र युक्ताहार विहारस्य एवढं सांगून मुक्त होतं. ते जास्त वेळपर्यंत त्याच्यावर रेंगाळत बसत नाही. तुमचं तुम्ही अर्थ काढा. युक्ताहार विहारस्य योग्य आहार एवढं सांगितलं, मग त्याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही. म्हणजे शहाणे लोक असतील ते समजून घेतील असं त्यांचं कल्पना आहे. शुचोदेश प्रतिष्ठाप्य पवित्र जागा हा दुसरा भाग आहे.
पवित्र जागा कुठे शोधायला जायचं दररोज? आपलं घर हीच पवित्र जागा आहे. आपण जिथं राहतो ती पवित्र जागा. आपण तिथं जर का वाईट प्रकार करत असलो तर ती स्वतःच अपवित्र करतो. तिथं जर का गीतेचे 2-4 श्लोक म्हणून बसलो, ज्ञानेश्वरीचे 2-4 ओव्या नामस्मरण केलं, काही म्हणा, की त्या जागेवरती संस्कार होण्यापेक्षा जो त्या ठिकाणी ध्यान करतोय त्याच्या मनावरच्या संस्कारांना महत्त्व जास्ती आहे. म्हणून या सगळे संस्कार फक्त काय होतं की त्या ठिकाणी आम्ही ध्यानच करतो, दुसरं तिसरं काही करत नाही, ध्यानाच्या आसनावर बसून पेपर वाचत नाही. हे सगळं थोडंसं जर पाळलं तर काय होतं की मन तयार असतं. त्या आसनावर बसल्यानंतर ध्यान करायचं या गोष्टीसाठी म्हणून मन तयार असतं. असं प्रत्येक वेळेला पाहिजेल आहे अशातला भाग नाही, परंतु जर आपण नियमित एका ठिकाणी ध्यान करत असू तर ती जागा आपणच डेव्हलप करायला पाहिजे. निरनिराळ्या गोष्टी आपण थोडी थोडी तयारी करतो. आपलं दिवाणखाना हॉल सजवतो, कुणी आलं बिलं तर सगळा जो गबाळेपणा आहे तो आतल्या खोल्यांच्या मध्ये टाकून पॉश दिसेल असं करतो. हे जसं आम्ही करतो तसं आमची ध्यानाची जी खोली आहे ती पण योग्य असली पाहिजे, व्यवस्थित असली पाहिजे. तिथं जास्ती वस्तू असता कामा नाहीत, शक्य तितकं कमी असावं. ते कृष्णाजी केशव कोलटकर म्हणून ज्यांनी पातंजली योगसूत्र सार्थ व सविवरण असं अप्रतिम पुस्तक लिहिलं, ग्रंथ. आणि तो जो ग्रंथ आहे त्या एकाच ग्रंथावर त्यांना डिलीट पदवी पुणे विद्यापीठाने दिली, इतका तो अप्रतिम ग्रंथ आहे. हा माणूस काही फारसा शिकलेला नव्हता, पण प्रत्येक सूत्रावरती ध्यान करून त्या व्यक्तीने त्याचे अर्थ जसे जसे आतमध्ये उलगडत गेले तसं तसं तो ग्रंथ लिहिला. आणि तो ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांनी त्यावेळेला गुरुदेव रानडे हे आध्यात्मिक क्षेत्रामधले मान्यवर होते आणि योग क्षेत्रामध्ये. मग त्यांच्याकडे तो पाहायला दिला. मग त्यांनी त्याला एका वेळेला बोलवलं, कुठल्या तरी एका दिवशी बोलवलं होतं की या म्हणून, आणि ते गेले. तर आता गुरुदेव म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपदेशदिक फिलॉसॉफी किंवा भगवद्गीता ॲज फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन अशा प्रकारचे ग्रंथ लिहिलेली जी व्यक्ती आहे तिची खोली कशी असेल आणि त्याच्यात किती ग्रंथ असतील आणि काय काय असेल असं त्यांना असं वाटत होतं की काय काय असेल आता आपल्याला ती बघायला मिळेल. आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्यांच्या खोलीमध्ये मी शिरलो त्यावेळेला मी थक्क झालो, कारण की त्यांच्या खोलीमध्ये ते एकटे बसलेलं सोडून काहीही नव्हतं. कुठलीही पुस्तकं नव्हती, काही नव्हतं. ध्यानाची खोली होती ती त्यांची. मी ध्यानाच्या खोलीच्या मध्ये काही असूच नाही असं नाही आहे, परंतु हा आवश्यकता नाही आहे, कारण की लक्ष सगळं आतमध्ये केंद्रित करायचं आहे सेल्फवरती. त्यामुळे बाह्य सगळ्या गोष्टी जितक्या कमी असतील तितकं चांगलं. पण अनुकूल जर का काही गोष्टी असतील ध्यानाला अनुकूल अशा, जसं आता इथं आपण बघतो की हे सगळे ध्यानाचेच फोटो ठेवलेत, आपण ध्यान करत असतानाचे फोटो ठेवले. कार्यक्रम होतात इथे त्यामुळे त्याला योग्य आहे. पण असं एक खूप तुफान वेगळ्या वेगळ्या देवतांचे फोटो अमकं तमकं गुराळ करू नये. गुराळामध्ये असतात तसे फोटो. तिथं गजबज असता कामा नाही, शांत असलं पाहिजे वातावरण, स्वच्छ असलं पाहिजे. त्याच्यानंतर तिथे हवेचा पुरवठा पुरेसा असला पाहिजे. अनंत चुकीच्या गोष्टींच्या कल्पना लोकांच्या मनामध्ये आहेत की गुहेमध्ये जाऊन ध्यान करायचं. काय हृदय कोर मध्ये निर्विशेषम निरीहम, हृदय हीच गुहा, त्याच्या आतमध्ये लक्ष द्यायचं आहे. त्याच्या दुसऱ्या कुठल्या तरी गुहेत जाऊन बसायचं ध्यान करायचं. आता पूर्वीच्या काळात करत होते. याचं कारण काय तर गुहेमध्ये बाहेर जर थंड असलं तर आत उबदार असतं
आणि बाहेर जर का खूप हीट असली तर आतमध्ये थोडं थंड असतं. त्यामुळे एक प्रकारचं प्रोटेक्शन असते त्या काळामध्ये ते लोक. आता आपण उठून तिथं 3 तास ड्राईव्ह करून जायचं आणि मध्ये कंजशन वगैरे आणि का ते सगळं कर दमून त्या ठिकाणी आपण जाणार गुहांच्या मध्ये. तर असले काही उपद्व्याप न करता स्वच्छपणाने आपण जिथं राहतो, स्वच्छपणाने आपण जिथं आहोत त्या ठिकाणी सायन्स ऑफ मेडिटेशन हे समजून घेतलं पाहिजे की आपण शास्त्र म्हणून ते समजून घेतलं पाहिजे. हे कशासाठी पूर्वी लोक करत होते, ते काही चुकीचं करत होते अशातला भाग नाही आहे, पण त्यावेळेला अवेलेबलच नव्हतं काही अशा प्रकारची घरं नव्हती त्यावेळेला. त्यामुळे ज्या शांत वातावरणामध्ये ध्यान करायचं बऱ्याच वेळेला वनात जाऊन करत असत ते आणि वनातच राहत असत. एक 3-4 तास ड्राईव्ह करून वनात जायला लागत नव्हतं त्यांना, तिथंच राहत असत तिथे. म्हणून तिथं राहत असत मग त्या ठिकाणी बसायचं कुठे, तर एखाद्या अशा प्रकारचं शिवालय असावं किंवा एखादं अशा प्रकारचं गुहा असावी असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय. पण ते 700-750 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आजची गोष्ट नाही आहे. आता ते शोधायलाच भरपूर वेळ लागेल त्याच्यासाठी. पण आम्ही प्रॅक्टिकल आस्पेक्ट त्याचं काय तर बघितलं पाहिजे. हे सगळे श्लोक आहेत ते बरोबर त्या त्या काळाला धरून आपण केलं पाहिजे. त्याचं इसेन्स हा आहे की आसनावरती अशा बसावं की ज्या आसनावरती आपल्याला विलक्षण झोप येणार नाही, म्हणजे अतिशय सुखकर असणार नाही. बसल्यानंतर का कसं वाटतं भास, अतिशय सुखकर असलं नाही तरी ते टणक आहे, टोचतच आहे, त्याच्यामध्ये दगडावरतीच बसलंय वगैरे. योगी नाही का बसत, आता तू योगी झाल्यानंतर बसणं दगडावर, आता तू इथं बस की जरा नीट. मग कुठल्याही गोष्टीचा एक्स्ट्रीमिटी गाठण्याची लोकांना सवय असते. असं न करता सेन्सिबली हे शास्त्र फॉलो केलं पाहिजे. खरं तर पहिला श्लोक हे काही खूप बोलण्याचा विषय नाहीये, कारण की त्याच्यानंतरचाच भाग महत्वाचा आहे. पण सुरुवात जी असते ती नेहमी पहिल्या पायरीपासून होत असते आणि ती पहिली पायरी धड असली पाहिजे. एकदम शेवटच्या पायरीवर आपण पाय टाकू शकत नाही. म्हणून जेव्हा सायन्स म्हणून विचार होतो त्यावेळेला हे असं पूर्वी का करत होते असा विचार मनामध्ये येतो. त्याचं कारण हे आहे की प्रॅक्टिकल आस्पेक्ट त्याचा आपण बघितलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही या श्लोकावरती बोलू किंवा या विषयावरती बोलू त्यावेळेला ते मांडलं पण पाहिजे की असं असं पूर्वी होतं. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये ते काही रॉंग नव्हतं की चैल, आजिन, कुश वगैरे त्या काळात अवेलेबल असलेलं असं मटेरियल की ज्याच्यामध्ये जमिनीचा उपसर्ग वरती बसलेल्या माणसाला होणार नाही अशा प्रकारच्या गोष्टी ते वापरत असत आणि ते त्यांच्या दृष्टीने ते बरोबर होतं. म्हणजे अतिशय उंच असू नये, उंच असू नये म्हणजे कुठेतरी उंच सुळक्यावरती जाऊन बसला किंवा उंच बसला त्याला काय असतं की लक्ष लागत नाही. याचं कारण की ऑल द टाइम आपल्या शरीराला स्वतःच्या सिक्युरिटीचा सेन्स असतो. ऑल द टाइम आपण पडणार तर नाही ना असा एक सिक्युरिटीचा सेन्स असतो. आणि मग तो सेन्स शरीरापासून जे चित्त वेगळं व्हायला पाहिजे, शरीराचा भाव सुटायला पाहिजे, ते सोडूनच देत नाही. आपण पडणार तर नाही ना अशा प्रकारचा कुठंतरी असलेला जो विचार आहे तो त्रास देतो. म्हणून अति उंच असू नये, अति सखल असू नये वगैरे हे त्या काळातल्या गोष्टीत की लोक आणि काही लोक करत पण होते. असं नाही आहे की ही गोष्ट भगवद्गीतेने अचानकपणाने मांडली असं नाही आहे. ती गोष्ट अगदी अलीकडच्या काळापर्यंतची गोष्टी आहेत की खड्ड्यामध्ये जाऊन बसायचं आणि ध्यान करायचं. फक्त ते सांभाळत असत म्हणजे की खालचं जमिनीचा उपसर्ग होणार नाही म्हणून. मग हे अगदी भाऊसाहेब महाराज उमदीकर वगैरे यांच्यापर्यंतचे लोक सुद्धा याच्यामध्ये जाऊन बसून ध्यान करत असत. असं योगी पुरुषांच्या निरनिळ्या गोष्टी लक्षात घेऊन भगवद्गीतेने ही गोष्ट सांगितली की जास्ती उंच असू नये, जास्ती सकल असू नये. त्यांनी शास्त्रदृष्टीने सांगितलं कारण की समजा का काही ओलबिल असेल जमिनीची तर त्याचा उपसर्ग तुम्हाला होऊ शकतो, यासाठी म्हणून ते सांगितलेलं आहे. पण शेवटी आपल्याला असं सिक्युअर्ड स्थान पाहिजे की ज्याच्यावरती बसल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जास्ती काळ न हलता बसता येईल. आपल्याला नको त्या गोष्टींच्या रिक्वायरमेंट्स निर्माण होणार नाही.
आता जर का बसायचं झालं तर याच्यामध्ये भगवद्गीतेने न सांगितलेली गोष्ट मी सांगेन की पाण्याची बाटली जवळ ठेवून बसा. कारण की मध्येच पाणी प्यावंसं वाटतं, काहीतरी खोकलाच येतो, मग कढी साखर ठेवा जवळ. काहीतरी म्हणजे स्वतःला जे जे काही लागेल त्याचा विचार करा आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला लागतं अशातला भाग नाही आहे, पण एखाद्या व्यक्तीला लागत असतं, मनांना खोकला येण्याची शक्यता असते या सगळ्या गोष्टींच्यासाठी. म्हणून आपल्या रिक्वायरमेंट्स काय आहेत बॉडीच्या हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्याला बसलं पाहिजे. मग स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुव, भ्रूमध्येच्या मध्ये लक्ष केंद्रित करणे. स्पर्श म्हणजे विषय, बाह्य विषय बाहेरच ठेवा. म्हणजे आता बाहेरच असतात ना बाह्य विषय. ध्यानाला बसल्यानंतर कोणी शेजारी चिवडा घेऊन मधनं खातोय असं काही करत नाहीत कोणी. ते बाह्यच असतात परंतु मनात असतात, मनात निरनिराळ्या गोष्टी असतात, चित्तामध्ये स्फूर्ती रूपाने आनंद गोष्टी असतात. म्हणून यांना बाह्य विषय बाहेरच ठेवून द्या, म्हणजे मनाच्या सुद्धा बाहेर ठेवून देतात. तर काही या गोष्टींशी संबंधित नाही आहे. कुठल्याही प्रकारच्या उपभोगात्मक गोष्टींशी आपला काही संबंध नाही, कुठल्याही विषयांशी आपण आत्ताच संयुक्त होणार नाही. अशा प्रकारची स्थिती निर्माण करणे, याच्यासाठी स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान. बाहेरच आहेत ते, तुम्ही डोळे मिटून शांत बसले ते बाहेरच आहेत, पण मनामध्ये पण असतात. तर त्याचा विचार करू नका की संध्याकाळी पार्टी आहे, दुपारी ध्यान करताना संध्याकाळच्या पार्टीचा विचार करू नका. विषय बाहेर ठेवलेले आहेत. कुठलेही प्राणापानो समकृत्वा, सिंपल. भगवद्गीतेचं वैशिष्ट्य हे आहे की अगदी शास्त्रशुद्ध आणि अतिशय सिंपल गोष्टी सांगितलेल्या. प्राणायाम ही गोष्ट यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे अष्टांग आहेत. पण प्राणायाम हे आहे एक अंग योगाचं. पण ध्यान करत असताना तुम्ही प्राणायामच जर करत बसला तर तुम्ही ध्यान केव्हा कराल? मग तो एक व्यायामच होऊन बसेल. केव्हा बसायचं ध्यानाला आणि प्राणायामच करत बसायचं. स्वतंत्रपणाने करा प्राणायाम, व्यायाम म्हणून करायचा असेल तर. पण ध्यानाच्या वेळेचा प्राणायाम काय आहे? आयम याचा अर्थ शिस्त लावणे, प्राणाला शिस्त लावायची, जितका घेतला तितका सोडणे, म्हणजे साधा श्वास घेणे सोडणे. एवढाच प्राणायाम गीतेने सांगितलेलं आहे, बाकी जास्ती प्राणायाम सांगितलं नाही. प्राणायामाला ऑब्जेक्शन नाही आहे, प्राणायाम निषिद्ध पण नाही आहे. पण ते प्राणायाम जो आहे ते तुम्ही व्यायाम म्हणून जर करणार असाल तर ध्यानाच्या वेळेला तो प्राणायाम करायची गरज नाही, नाही तर तुमचा सगळा वेळ प्राणायामामध्ये जाईल. पण प्राणायाम प्रत्येक गोष्ट गीतेने एकंदर किती काळापूर्वी लिहिलेली आहे गीता बघितली. त्यातनं तुम्ही जर त्या काळाचं प्रोजेक्शन बघितलं तर तेव्हापासून आतापर्यंत हे सगळे नियम सतत लागू पडणारच. अर्थातच दिव्य कला कृती आहे भगवानांची, त्यामुळे तो काही प्रश्न नाहीच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही खेळ होण्याची शक्यता नाही आहे, चुकीच्या गोष्टी येण्याची किंवा काही असण्याची. पण आपण पण ते समजून घेतलं पाहिजे की सायन्स म्हणून. आपण भगवानाने सांगितलं म्हणून लगेच कुश जमवा, नंतर कातडं आणा कुठलं तरी. आपलं कातडं पुरे आहे, त्याच्यावर बसायला अजून कातडी वेगळ्या आण बसायची काही गरज नाही. पण तिथं सांगितलं म्हणून ते करत बसायचं असले उद्योग करू नयेत. आपण प्रॅक्टिकल आस्पेक्टनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि तर सगळं बाह्य सांग आहे या सर्व गोष्टीचं. तर आता जे अंतरंग सुरू होतं स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान, सगळे बाहेरचे विषय बाहेरच ठेवून देत. प्राणापानो समकृत्वा नासाभ्यंतर चारण, फिनिश. नासिकेमध्येच चाललेला प्राण, म्हणजे असं तरी कशाला म्हणायला पाहिजे? आपण काय तोंड उघडं ठेवून श्वास थोडंच घेणार आहोत ध्यान करताना, किंवा आपलं तोंड उघडं ठेवलंय आणि का श्वास घेत आहे असं काही करत नाही. नासाभ्यंतर चारण असं म्हणण्याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की जसं जसं मन एकाग्र होतं आणि सूक्ष्म अवस्थेमध्ये जायला लागतं तसं तसं श्वासाची रिक्वायरमेंट कमी होते, ऑक्सिजनची रिक्वायरमेंट कमी होते, कारण की फिजिकल मुवमेंट नसते आणि मनाच्या ज्या हालचाल असते ती पण कमी झालेली असते. त्यामुळे ओव्हरऑल
रिक्वायरमेंट ऑफ ऑक्सिजन जी आहे ती कमी झालेली असते. त्यामुळे थोडासा श्वास येतो जातो, तुम्हाला मुद्दामून घ्यायला लागत नाही, काही नाही. इनव्हॉलंटरी फंक्शनिंग आहे श्वासाच्या बाबतीत. देवाने अशा प्रकारचं सगळं केलेलं आहे की जे जे माणूस कुठल्याही गोष्टीचं वाटोळं करू शकतो. त्यामुळे जी जी महत्त्वाची ऑर्गन्स आहेत ती सगळी इनव्हॉलंटरी ठेवलेली आहेत. कोणी म्हटलं की मी श्वासच बंद करीन तर नाही करता येणार. कोणी म्हटलं एखादा रागून मी हृदय बंद करीन, बंद नाही करता येणार तुला हृदय. कितीतरी फंक्शन्स अशी आहेत की जी व्हॉलंटरीज ठेवलेली नाहीत देवाने. ही माणसाचं वाटोळ करून टाकू शकतात हे त्याला माहिती आहे म्हणून. आणि रागाच्या भरात कारण काय करेल सांगता येत नाही. म्हणून बहुतेक इम्पॉर्टंट सगळी फंक्शन्स आहेत ती देवाने सगळी इनव्हॉलंटरी ठेवलेली आहेत. त्यामुळे तुमच्या मावर अवलंबून नाही. श्वास चालू राहतो. रिक्वायरमेंट ऑफ ऑक्सिजन जेवढी असते तेवढ्या प्रमाणात श्वास चालू राहतो. त्याच्यासाठी तुम्हाला खूप विचार करायची आवश्यकता नसते. पण तो कमी कमी होत जातो त्याचाही तुम्ही विचार करू नका. शरीर जितका श्वास आवश्यक आहे तेवढा जरूर घेईलच. त्यामुळे बरेच लोक म्हणतात की आमचा श्वासच थांबून जातो मध्येच. तर काय करावं? काही करू नये. श्वास घेईल परत. श्वास थांबून गेला तरी देखील तुम्ही असं भिवू नका की श्वास मध्ये मध्ये थांबतोय वगैरे. तर श्वास थांबणं म्हणजे हार्ट थांबणं नव्हे हे लक्षात ठेवा. किंवा हार्टमधनंच थांबून जातो हो आमचं, तर असं नाही होत. श्वास थांबत नाही. तो जितका पाहिजे असेल तितकं ते ऑक्सिजन घेतला जातो 100%. म्हणून नासाभ्यंतरचारिणो याचं कारण की पहिल्यांदा जो लांबवरपर्यंत 12 अंगुळं इतका श्वास आपल्याला उच्छ्वास टाकल्यानंतर इतक्या अंतरापर्यंत आपल्याला जाणवतं. जसं जसं कमी होईल तसं जसं तो कमी जाणवतं. नंतर अगदी सूक्ष्म झाला तर 4 अंगुळापर्यंत, म्हणजे हात ठेवला तिथे दोरा लावला तर 4 अंगुळ म्हणजे बोटं, 4 बोटांपर्यंत जाणवतं. आणि नंतर इतका सूक्ष्म होतं की ॲज इफ हा शब्द तिथं आहे. ॲज इफ नाकातल्या नाकात चाललाय असं. म्हणजे दोरा धरला तर फारसं तो हलणार नाही, पण आपण असतो म्हणजे. तर त्याचं कारण असं आहे की रिक्वायरमेंट ऑफ ऑक्सिजन जेवढी आहे तेवढी बॉडी घेतेच, त्याच्या बाबतीत काही शंकाच नाही आहे. तर आपण भिण्याचं कारण नाही की बाबा आपलं श्वासचं काय होईल वगैरे. काही लक्ष केंद्रित करायचं आहे सेल्फवरती. ही गोष्ट प्रधान ठेवायची आणि मग त्याला अनुकूल अशा प्रकारचं शरीराचं पोझिशन, म्हणजे त्याला आसन असं आपण म्हणतो. शरीराची पोझिशन अशी ठेवायची की त्याला हालचाल फारशी करायला लागता कामा नये. त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला अशा प्रकारची कटकटीच्या गोष्टी असता कामा नाहीत. एका बाजूला कोणीतरी टी व्ही बघतोय, मी इथं ध्यान करतोय, मला त्रास होतो. आपण म्हणून एका वेगळ्या ठिकाणी योग्य वेळेला, शक्य झालं तर इतर लोक जागे नसतील अशा वेळेला ध्यान करावं. सध्याच्या काळात त्याची रिक्वायरमेंट आहे, त्याला काय करणार. अस्वस्थपणा असला बाहेरनं तरी देखील ध्यान होत नाही. तुम्ही बघितलं तर तुम्हाला सांगतो की तुम्ही बसलात, कोणीतरी आपण बसलो आहोत आणि दुसरं कोणीतरी आपली बहीण आहे वगैरे आणि ती काहीतरी शोधते आणि माझा अभ्यास चाललेला आहे आणि ती बहीण काहीतरी शोधते. तिला सांगतो की ते तू इथलं शोधू नको, तू चालायला लागित ना पहिल्याला. का? तुला काय मी करते, मी शोधते. नाही, चालायला लाग बाहेर. याचं कारण असं आहे की आजूबाजूला अस्वस्थ वातावरण असलं तर आपलं एकाग्रता होत नाही. आपल्याला जर एकाग्रता करायची असेल तर यासाठी म्हणून हे सगळे उपद्व्याप कशाला पाहिजेत? ध्यान लागावं यासाठी आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी ते सांगितलेलं आहे. म्हणजे उगीच्या उगीच कुठलाही शब्द अकारण भगवद्गीतेने सांगितलं नाही. इंडिकेटिव्ह आहेत, काही ना काहीतरी चालू असतं. त्यामुळे हे अशा रीतीने नियम फॉलो केले तर तुम्हाला बाह्यता काही त्रास होणार नाही. मग जो काही असेल तर डीलिंग विथ माइंड हाच मेन प्रश्न असतो. तितपतच ते राहिलं पाहिजे. सगळं डीलिंग विथ बॉडी आणि सगळं 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 चालू आहे तर मग म्हणजे आजूबाजूला गडबड चालू आहे, अमकं आहे तमकं आहे, तर ते ध्यान लागणं डिफिकल्ट आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी नीट पहिल्यांदा बाहेरच्या कव्हर करायच्या.
बाह्य गोष्टी डील विथ एक्सटर्नल थिंग्स, स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान. मग चक्षुश्चैवांतरे भ्रुवो, आतमध्ये आता लक्ष केंद्रित करायला सुरुवात करेल. प्राणापानो समकृत्वा नासाभ्यंतर जारीण, सूक्ष्म श्वास होतील हळूहळू, घाबरू नकोस, जात नाहीस तू काही. श्वास तिथं थोडेसे सूक्ष्म झाले तर वेगळं नाही. आणि मग तिथं काय कर, तिथं असं झाल्यानंतर आता ही पोझिशन आहे, याच्यानंतर काय कर, तत्र एकाग्र मन कृत्व, एकाग्र मन करायचं. यतचित्तेंद्रिय क्रिया, चित्त आणि इंद्रियांच्या क्रियांवर नियंत्रण ठेवायचं. म्हणजे ती शिस्त लावली पाहिजे की हलायचं नाही म्हणजे हलायचं नाही, डोळे उघडायचे नाही डोळे उघडायचे नाहीत. कोण कोण आलंय, किती लोक जमलेत, तुला काय करायचं, तू आहेस ना, बदल. यतचित्तेंद्रिय क्रिया, उपविश्यासने, बसून करायचं ध्यान. असं भगवद्गीतेने स्पेसिफिकली सांगितलंय. बरेच लोक प्रश्न विचारतात की थोडं झोपून पडून केलं तर चालेल का वगैरे, काय हरकत आहे, लक्ष नाही तरी इकडंच केंद्रित करायचं आहे. परंतु पोश्चर जर का तुमचं जर का असं आडवं असेल तर एकाग्रता करण्याची तुम्हाला त्यावेळेला पॉसिबिलिटी खूप कमी असते. ज्या सूक्ष्मात तुम्हाला जायचं त्याच्यासाठी तुम्हाला विलक्षण अलर्टनेस लागतो. लोकांना वाटतं ध्यानमध्ये सगळं सोडून जायचं. शवासन इज नॉट इक्वल टू मेडिटेशन, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा ज्ञानमय प्रवास आहे आणि हा ज्ञानमय प्रवास शरीरापासून सुरू होत असला तरी शरीराशी संपत नाही, मनाशी संपत नाही, मनाच्या पलीकडे असलेल्या तत्वाशी जायचं असतं. आणि तिथून पुढे त्या तत्वाशी ज्या वेळेला चित्त एक तदाकार होतं त्यावेळेला तो जो अनुभव असतो तो ज्ञानाचा असतो. म्हणून तसं जर का व्हायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचं पॉश्चर परफेक्ट असलं पाहिजे आणि अलर्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. लूजली बसायचं पण नाही आणि झोपून तर ध्यान होणारच नाही. म्हणून भगवद्गीतेने त्या काळामध्ये पुढे महाभाग काही निर्माण होतील म्हणून अगोदर सांगू, उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्ध. पुढच्या वेळेला बघू बाकीचं. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम्, स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.